माधवनगर येथील श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सर्व शिवभक्त व ग्रामस्थांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. वर्धापन दिनानिमित्त सकाळी 10 वाजता श्री हेमंत गुरुजी कुलकर्णी यांच्या हस्ते श्री काशी विश्वेश्वर महादेव यांचा विधिवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भव्य नगर प्रदक्षिणेचे आयोजन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त व ग्रामस्थ सहभागी झाले होते. सायंकाळी 4 ते 6 या वेळेत वैजापूर येथील श्री संत बहिणाबाई वारकरी शिक्षण संस्था यांचे अध्यक्ष तथा भागवताचार्य ज्योतिताई सोनवणे यांचे हरिनाम कीर्तन व प्रवचन झाले. आपल्या रसाळ व भक्तिमय निरूपणातून त्यांनी उपस्थित भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले. कीर्तनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानंतर सायंकाळी 7:30 वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने शिवभक्त व ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या कीर्तन सेवेचे आयोजन मनमाड मार्केट कमिटीचे सभापती गणेश भाऊ थात्रक, मच्छिंद्र भाऊ कोकणे व कोकणे परिवार तसेच वाकीकर यांच्या सहकार्याने करण्यात आले. संपूर्ण वर्धापन दिन सोहळा भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री काशी विश्वेश्वर महिला मंडळ व सर्व शिवभक्त माधवनगर मनमाड यांनी परिश्रम घेतले. नमस्कार, मी जावेद मंसुरी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. आज श्री काशी विश्वेश्वर महादेव मंदिराचं प्रथम वर्धापन दिन आहे, ज्याला आपण संस्कृतीप्रमाणे वाढदिवस म्हणतो. जे एक छोटंसं रोपटं लावण्याचं काही वर्षापूर्वीचं 35 वर्षापूर्वीचं जे मानस होतं ते आज भव्य दिव्य म्हणजे मंदिराच्या स्वरूपात समोर आलेलं आहे. म्हणजे आज त्याचं जवळजवळ वटवृक्ष झालेला आहे. आणि या वटवृक्षाच्या सानिध्यामध्ये आजपर्यंत माधवनगरवासियांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. माधवनगर काशी विश्वेश्वर महादेव मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटल्यानंतर मी एवढंच बोलेल की महाराष्ट्राच्या पटलावरती किंवा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावरती न भूतो न भविष्यती जे प्रेम, जे स्नेह बघायला मिळतं, ज्याला आपण एकोपा म्हणतो खऱ्या अर्थाने, इथं प्रत्येक जाती धर्मातले लोक आहेत. आणि त्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे आज या ठिकाणी एक भव्य इमारत, ज्याला आपण वास्तू म्हणतो, अशी मंदिराची स्थापना झालेली आहे. आणि याच्यामध्ये सर्वांचा खूप मोठा सहभाग आहे. प्रत्येकाचं नाव घेणे या ठिकाणी शक्य नाही, परंतु या ठिकाणी आम्हाला अमाप प्रेम या ठिकाणी माधवनगरच्या जनतेने दिलेलं आहे. त्यांचा आम्ही या ठिकाणी समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त देखील आज या ठिकाणी आम्ही भव्य दिव्य असे भरगच्च धार्मिक आणि सांस्कृतिक विधिवत कार्यक्रम ठेवलेले आहे, जेणेकरून एक चांगला संदेश आम जनतेपर्यंत, सामान्य जनतेपर्यंत जाईल. आणि आम्ही केवळ परंपरा जपत नाही, तर माणुसकीसुद्धा जोपासतो. कारण आजकाल बघायला मिळतं की माणुसकी हा शब्द फार म्हणजे दुर्मिळ होत चाललेला आहे, बघायला मिळत नाही. परंतु माधवनगरचं एक वैशिष्ट्य खास असं आहे की दुःखामध्ये सुखामध्ये सर्व आम्ही एकमेकांच्या सोबत आहोत. आणि मंदिराच्या निर्मितीमुळे त्या अजून एकमेकांच्या प्रेमामध्ये इतकं गुंफल्या गेलेलं आहे की ते शब्द त्या ठिकाणी व्यक्त करता येणार नाही. कारण आमचे नाते, ऋणानुबंध, प्रत्येकाचं जात, धर्म, रक्त जरी वेगळं असलं तरी ती एकमेकांची नाळ आमच्या मनापासून महादेवाने जोडून टाकलेली आहे. मी खरंच महादेवाचा आभार व्यक्त करतो का महादेवाच्या सानिध्यामध्ये महादेव सर्वांना सतसत वेग बुद्धी दो. आणि प्रथम वर्ष दिनानिमित्त मी परत एकदा सर्व देणगीदारांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण कुठलाही कार्यक्रम असो, तो मग तो धार्मिक असो, सांस्कृतिक असो, पैशाशिवाय कधी पूर्ण होत नाही. परंतु या ठिकाणी उदात्त अंतकरणाचे इतके मोठे लोक आहेत ज्यांच्याकडे खूप काही आहे. आणि असे म्हटलं जातं की देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे. परंतु मी ज्या वेळेला, माझी समिती ज्या वेळेलाही कुठल्याही अनुषंगाने मंदिराच्या मदतीसाठी त्यांच्याकडे गेलेलो आहे, आम्ही कधीही खाली हाताने आलेलो नाही. सदैव महादेवाने आमची उंजळी किंवा ज्याला आपण झोळी म्हणतो ती भरून भरून आम्हाला दिलेली आहे. मी प्रत्येक सदस्यांचं या ठिकाणी महादेवाच्या चरणी वर्धापनानिमित्त एवढंच मागेल की महादेव प्रत्येकाला उदंड आणि निरोगी आयुष्य देव. परत एकदा वर्धापनाच्या दिनानिमित्त या ठिकाणी जेवढेही भाविक माधवनगरवासी पंचकृषीतले जमलेले आहेत त्यांचं मी मंदिर समितीच्या वतीने स्वागत करतो. आणि परत एकदा मनापासून सर्वांचे आभार मानतो. महादेव असंच उदत्त अंतकरणाने या ठिकाणी आपण देत राहो, आम्ही त्याचा स्वीकार करू. आणि एक विशेष म्हणजे बाबाशी एक आवर्जून सांगतो, मंदिराच्या पायानिर्मितीपासून त्या मंदिराचा कलश उभं राहण्यापर्यंत आणि प्रथम वर्ष म्हणजे साजरा करत असताना सुद्धा आजपर्यंत या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचा आम्ही ताळेबंद ठेवलेला नाही, ज्याला आपण हिशोब घेतो. कारण जितका पावित्र्य या ठिकाणी जपलं जातं, मला वाटतं वहीवरती नोंद असणं ती एक दाखवण्याची बाब असते. परंतु या ठिकाणी इतके निष्पाप लोक आहे आणि आमच्यामध्ये इतकी निष्पाप भावना आहे की आम्ही कधीही कोणाला विचारत नाही की आजपर्यंत काय झालं, कसं झालं. कारण त्याच्या पाठीमागची भूमिका सांगतो. जे या ठिकाणी राबतात ते त्यांच्या खिशातनं किती योगदान देतात.
हे महत्त्वाचं असतं. त्यामुळं इथे कुठल्याही हिशोबाचा प्रकार नाही. त्याच्यामुळं आज ही प्रगती झालेली आहे. मी याच्या माध्यमातून एवढाच संदेश देईल, की जर प्रामाणिकता आणि एकमेकांच्याबद्दल मन साफ असतील, तर निश्चित रूपाने आमच्या मंदिराला कधी काही कमी पडणार नाही. आणि हीच आमच्यापासून तुम्ही सर्वांनी शिकवण घ्यावी, की मन साफ ठेवा आणि निश्चितच महादेव तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. मी थांबतो. परत एकदा सर्वांचे जाहीर आभार व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो आजच्या माध्यमातून, की असेच सांस्कृतिक भगवामय वातावरण प्रत्येक ठिकाणी व्हावं, सांस्कृतिक कार्यक्रम व्हावं, एवढ्या शुभेच्छा प्रदान करतो. आणि महादेव काशी विश्वेश्वर मंदिर समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत माता आणि जय महाराष्ट्र. मी अरविंद दत्तात्रय शिंदे. गेल्या 25 वर्षापासून मी माधवनगरमध्ये माझं वास्तव्य आहे. इथं मी आल्यानंतर मला बराचसा हा ओपन प्लेस होता. इथं आपल्या कॉलनीतल्या लोकांची अशी एक इच्छा होती की ते एक धार्मिक मंदिर झालं पाहिजे आपल्याला. तर इथं मंदिराची संकल्पना इथल्या वासियांनी आपल्याला जेव्हा सांगितली 25 वर्षापूर्वी का इथे गणपतीचं मंदिर झालं पाहिजे होतं. त्यानंतर इथं मोरया गणेश मित्र मंडळाचं एक मंदिर झालं पाहिजे होतं. त्यानंतर एक गोविंदाची एक संकल्पना आली होती. तत्पश्चात मग असं आम्हाला असं कळलं का बा आपल्याला मग त्या गोविंदाची आपल्याला खूप काही सेवा करावं लागते आणि बऱ्याचशा त्याचे प्रोटोकॉल पाळावं लागतं. तर मग आम्हाला इथं आज आमच्या ते हयात नाही आमचे दादा म्हणजे कैलासवासी उत्तमराव कराड यांची ती इच्छा होती का इथं हे मंदिर झालं पाहिजे. त्या मंदिराची आज 1 वर्ष पूर्ण होतं आहे. 1 वर्षापूर्वी त्यांची प्राणप्रतिष्ठा झाली. आज प्रथम वर्धापना दिनानिमित्त ह्या माधवनगरवासियांनी यांना भरभरून असं योगदान दिलं आहे. आर्थिक असो, श्रमिक असो, कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची देणगीसुद्धा इथं दिलेली आहे. आणि हे मंदिर करताना ह्या ज्या आपल्या माधवनगरच्या लोकांनी आणि पंचक्रोशीतील लोकांनी समस्त मनमाडकरांनी जी आपला यथाशक्ती मदत केलेली आहे. मी मंडळाच्या वतीने काशी विश्वेश्वर महादेव मंदिराच्या वतीने महिला मंडळाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो व थांबतो. श्री शिवाय नमस्तुभ्यम. मी निशा अरविंद शिंदे, माधवनगर येथील रहिवासी आहे. आम्ही आत्ताच महादेव मंदिर बांधलेलं आहे आणि आमच्या महिला मंडळाचं नाव काशी विश्वेश्वर महिला मंडळ आहे आणि आम्ही बाबांचंही नाव काशी विश्वेश्वर दिलेलं आहे. आणि आमच्या मंदिराला आज 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यामुळे आम्ही वर्धापन दिन साजरा करत आहे. आम्ही इथे सर्व उत्सव मनवतो. आम्ही गणपती वगैरे पण इथं बसवतो. नवरात्र वगैरे पण आम्ही साजरा करतो. आणि मेन म्हणजे आम्ही दर रविवारी इथं बालसंस्कार केंद्र भरवतो. छोटे छोटे मुलं वगैरे इथं जमा होतात. सर्व ज्येष्ठ वगैरे इथं दररोज संध्याकाळी आम्ही 7:30ला आरती घेतो. तर सर्व महिला वगैरे सर्व जेंट्स सर्वजण आरतीला येतात आणि खूप छान वाटतं आम्हाला इथं. असं एक वेगळाच उत्सव येतो असं वाटतं. असं आम्ही प्रत्येक उत्सव प्रत्येक कार्यक्रम एकदम आनंदाने साजरे करत असतो. आणि आज आमच्या मंदिराला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. आम्ही त्यामुळे आमचा वर्धापन दिन खूप जल्लोषात साजरा करत आहे आणि याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. इथून पुढे असेच वर्धापन दिन आम्ही साजरे करू आणि बाबांची आम्ही सेवा करत राहू. आमच्या मुली पण बाबांची प्रत्येक प्रदोषला वेगवेगळी सजावट करतात आणि आजही त्यांनी खूप छान सजावट करणार आहेत. त्या प्रत्येक प्रदोषला त्यांनी खूप छान असं डेकोरेट वगैरे केलं आणि खूप छान आम्ही इथं सर्व कार्यक्रम साजरे करतो. धन्यवाद. माझं नाव श्रीमती शोभा श्रीकांत शिंदे. बाबांचं मंदिर आमच्या अगदी घरा शेजारीच झालेलं आहे. बाबांचा खूप अनुभव आम्हाला आलेला आहे. सगळे मिळून आम्ही सर्व कार्य बाबांचं पार पाडतो. तर मी बाबांबद्दल थोडंसं हे सांगणार आहे. माझी देवपूजा पाय तुझे प्रभू राजा. माझी देवपूजा पाय तुझे प्रभू राजा. गुरुचरणाचा बिंदू तोची माझा क्षीरी सिंधू. काशी विश्वेश्वर भगवान की जय. नमस्कार, मी सौ शीला सुनील गंभीरे. मी येथील माधवनगर रहिवासी आहे. आज आमच्या मंदिराला 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे आणि हे 1 वर्ष कसं गेलं ते आम्हालाही समजलं नाही. कारण की म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आमचं सर्वांच्या तोंडात एकच नाव असतं की महादेवाचं. सर्व कार्यक्रम असो, सणवार असो, आम्ही सर्व मिळून एकत्र येतो आणि इथे साजरे करतो. आमच्या लहान मुलांनाही खूप चांगले संस्कार लागत आहे. त्यामुळे सर्वांच्या आरत्या पाठ झालेल्या आहे या मंदिरात आल्यापासून.
आणि मलाही स्वतःला एक खूप छान अनुभव आलेला आहे. कारण ज्यावेळेस मंदिराची स्थापना झाली त्यावेळेस मी स्वतः 3 दिवस इथे पूजाला बसलेली होती. आम्ही जोडीने पूजा केलेली आहे आणि माझं स्वप्न होतं की माझी मुलगी ही MBBS कंप्लीट व्हावा म्हणून असं. आणि देवाच्या कृपेने माझं ते स्वप्नही पूर्ण झालेलं आहे आणि मला एक खूप छान अनुभव आलेला आहे. आणि माझा सारखाच अनुभव हा बऱ्याच स्त्रियांना इथे आलेला आहे आणि ह्या अनुभवामुळे इथे अनेक भक्तांची सेवा करताय आणि त्यांनाही अनुभव छान येत आहे सर्व गोष्टीचा. आणि आज आमचा याला 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे, त्यामुळे अजूनच आमच्या उत्साहात अजूनच भर पडत आहे सर्वांची. खूप खूप धन्यवाद. शिवाय नमस्तुभ्ये. मीना सुभाष कराड. हे काशी विश्वनाथ मंदिर इथं झाल्यापासून खूप आनंद होत आहे. मला जर लवकर नाही वेळेत आले तर असं वाटतं की बाबांना कधी भेटेन. माझे कायम रात्री पण स्वप्नामध्ये बाबाच खेळत असते. बाबा नेहमी मला कायम दिष्ट दाखवत असते. बाबाच्या आशीर्वादाने माझे मुलं खूप सुखी आहे, माझा परिवार पण सुखी आहे. बाबांजवळ नाही आले तर असं वाटतं माझं मनच नाही भरलं जात. इथं जर आलेत मी असं वाटतं की मी काशी विश्वनाथलाच पशीच गेलेले आहे. श्री शिवाय नमस्तुभ्ये. आज बाबा की जय. बाबा नवसाला पावणारे आणि आपल्या मनात जे असतं ते बाबा करतातच अगदी आणि होतच ते दुसऱ्या दिवसापर्यंत अगदी होऊनच जातं. आमचा इतका विश्वास आहे बाबांवर आणि एक दिवससुद्धा आम्ही मंदिरात आल्याशिवाय राहत नाही. इतकं बाबांचं आमच्यावर आशीर्वाद आहे आणि बाबांचं प्रेम आहे आमच्यावर. तर श्री शिवाय नमस्तुभ्यम. काशी विश्वनाथ भगवान की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. बस मी इतकंच बोलते. माझं नाव सुनीता विलास शिरसाट, काशी विश्वेश्वर महिला मंडळ सदस्य. मी बाबांचा अनुभव काय सांगू. बाबांनी मला खूप काही दिलेलं आहे. माझं माहेरी आहे, माझे आई वडील, मला कोणी नसताना बाबांनी खूप काही दिलेलं आहे. एवढ्या वर्षात मी शून्य होती, शून्यातून माझं खूप निर्माण झालेलं आहे. माझ्या मुलाला सद्बुद्धी दिली, माझ्या मुलाला चांगलं वळण दिलं. माझी मुलगी खूप सेवा करते. मी याच्यावर काही सांगू नाही शकत. तुला बोलणं म्हणजे अजून बाकीची महिला नमस्कार. मी सौ सविता सचिन कराड. माधवनगरचे आम्ही रहिवासी आहोत. आज या ठिकाणी श्री काशी विश्वेश्वर महादेव महिला मंडळ आम्ही या ठिकाणी स्थापन केलेलं होतं. अनेक वर्षांपूर्वीचं आमचं जे स्वप्न होतं की या आमच्या प्रभागामध्ये, या भागामध्ये एखादं तरी सुंदरसं मंदिर व्हावं. आज नक्कीच आमचं या ठिकाणी 1 वर्ष झालं तसं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आम्ही या ठिकाणी श्री काशी विश्वेश्वर मंदिराची स्थापना केलेली आहे. सर्व महिला आम्ही एकत्रित येऊन प्रत्येक महिन्याला आम्ही प्रदोष व्रत साजरा करतो आणि तो प्रदोष व्रत साजरा करत असताना या भागातले आमचे सर्व नागरिक म्हणजे सर्व जाती धर्माचे आणि या ठिकाणी आम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व धर्म समभावाची जोपासना करतो. अगदी सलोख्याने एकोप्याने या ठिकाणी आम्ही तो उत्सव साजरा करतो आणि खूप आनंदाने सर्वजण यामध्ये सहभागी होतात. प्रत्येक घरामध्ये एक धार्मिक असं वातावरण तयार झालेलं आहे. ज्या ठिकाणी धार्मिक वातावरण ठिकाणी तयार होतं त्या ठिकाणी आपोआपच संस्काराची जोपासना होते. हेच आमचं मुख्य उद्देश आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.